जेवायची सोय, काही खायची सोय, राहायची सोय फक्त आले तुम्ही पाळून राहिले. तुम्ही बरे व्यवस्था देता येईल. प्रशासनाची जबाबदारी काहीच नाही का? फक्त तुम्ही कायदा सुव्यवस्थेसाठी आले असाल त्याबद्दल ग्रामपंचायत सांगत त्या ग्रामपंचायतले का नाही सांगितलं तुम्ही की बा या लोकांची व्यवस्था करा म्हणून? आता 40-50 महिला तुमच्या कार्यालयात तिथे जाऊन बसलेल्या आहेत. काहीच सोय नाही. तर आम्हाला तिथं काम करू द्या. ते कालपासून उपाशी आहे. उघड्यावर तर प्रशासनावर राहतं की नाही, कायदा सुव्यवस्था राखू. हायकोर्ट मी तुम्हाला तुमचे आदेश म्हणूनच देणार ना. मी तुम्हाला काय म्हटलं साहेब, तुम्ही दोषी आहे हे म्हटलं नाही मी. तुम्ही हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे पाडून राहिले, त्याच्याबद्दल पाळ्याबद्दलही म्हणणं नाही ना की का पाडून राहिले म्हणून. माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही त्यांचं व्यवस्थापन काय केलं. तुम्ही कारवाई थांबा जोपर्यंत व्यवस्था. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महागाव येथील अतिक्रमणधारकांवरील सुरू असलेल्या कारवाईवर वंचित बहुजन आघाडीने तीव्र आक्षेप घेत वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी महागाव येथे जाऊन अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याअगोदर अतिक्रमणधारकांना राहण्याची व जेवणाची पर्यायी व्यवस्था का करून देण्यात आलेली नाही यावरून बार्शी टाकडी तहसीलदार यांना धारेवर धरून जाब विचारला. महागाव येथील अतिक्रमणधारकांचे घरे पाडल्यानंतर अनेक कुटुंब बेघर होऊन रस्त्यावर आले आहेत. यातील काही कुटुंबांनी थेट बार्शी टाकळी तहसील गाठून बार्शी टाकळी तहसीलमध्येच मुक्काम केलाय. बार्शी टाकळी तहसीलदार यांना वंचित आघाडी जिल्हाध्यक्ष महासचिव यांनी धारेवर धरल्यानंतर बार्शी टाकळी तहसीलमध्ये ठाण मांडून बसलेले अतिक्रमणधारकांना प्रशासनाच्या वतीने त्वरित जेवणाची, चहा पाण्याची सोय करून देण्यात आली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांनी अकोला येथे महागाव येथील अतिक्रमणधारकांवरील कारवाई त्वरित थांबवा व कारवाई करण्यात आलेल्या परिवाराला नियमाकुल जागा देऊन त्वरित घरकुल मंजूर करावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी यांना भेटून चर्चा करून निवेदन देण्यात आले. मी तुम्हाला पार्टी करतो एवढं फक्त सत्य आहे. सुप्रीम कोर्टाचा तुम्ही करा ड्युटी, आम्ही आमची ड्युटी करू. आम्ही तुम्हाला धमकी नाही देऊन राहिलोय. एका कुटुंबाचा प्रश्न नाही ना. कारण की त्या ग्रामपंचायतचं जे काय असतील तुमचे डॉक्युमेंट्स आम्हाला आम्ही मागूच तुम्हाला, त्याबद्दल काही नाही. त्याच्यानंतर पण आम्ही तुम्हाला पार्टी करणार एवढं 100%. पहिली गोष्ट तर हे गाव, या गावात यापूर्वी दंगल होईल. या प्रकरणातून जर काही झालं तर सर्व दोषी बी तुम्हालाच पकडू आम्ही, एवढं तुम्ही लक्षात द्या. मी बाळू राहिले ना, आम्ही कलेक्टर साहेबाला तुम्हाला दोषी धरू ना. की जर हे गाव जर सेन्सिटिव्ह गाव आहे तरी जर तुम्ही इथं. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.